चला भारताच्या अर्थव्यवस्थेवर एक नजर टाकूया संयुक्त राष्ट्रांच्या एका अगदी ताज्या रिपोर्टनुसार. आणि या रिपोर्टमध्ये एक मोठी गोष्ट सांगितली आहे. ती म्हणजे भारत ही जगातली सगळ्यात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. आणि असं दिसतंय की हे पुढेही असंच राहणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे आकडे. आणि हे आकडे खरंच जबरदस्त आहेत. विचार करा, UN म्हणतंय की 2025-26 मध्ये आपला विकास दर तब्बल 7.4% असेल. हा आकडा गेल्या वर्षीच्या 7.1%पेक्षाही जास्त आहे आणि जगातील इतर कोणत्याही मोठ्या देशापेक्षा खूप पुढे आहे. ठीक आहे, पण मग दुसरा प्रश्न येतो की हा विकास होतोय तरी कसा? बरोबर? तर यामागे दोन मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे आपण आणि तुम्ही, म्हणजे सामान्य नागरिक, जोरदार खरेदी करतोय. आणि दुसरं, सरकारसुद्धा पायाभूत सुविधांवर मोठी गुंतवणूक करते. या दोन्ही गोष्टी मिळून अर्थव्यवस्थेला मोठी चालना देत आहेत. आणि शेवटचा मुद्दा, भविष्याचं काय? तर बघा, नुकत्याच झालेल्या टॅक्स सुधारणा आणि रिझर्व्ह बँकेने कमी केलेले व्याजदर, या सगळ्याचा पण फायदा होतोय. त्यामुळे पुढच्या 2 वर्षात विकासदर जरी थोडा कमी, म्हणजे 6.6 ते 6.7% आला, तरी तो जगातल्या बाकी देशांच्या तुलनेत खूपच मजबूत असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय? तर UNच्या मते आपल्या देशातली मजबूत मागणी आणि सरकारने उचललेली योग्य पावलं, यामुळेच भारत आर्थिक विकासात जगाला वाट दाखवतो.